छावा भाग 81. दक्षिणेतून छत्रपती महाराजांच्या मोहिमेच्या फत्ते घेणाऱ्या खबरी मागून खबरी शृंगारपुरात येऊ लागल्या. किल्लेदार नसीर मोहम्मदास वळते करून छत्रपतींनी जिंजी मारली. सोमोत्तर पेरुमल्लम येथे ज्या मंदिरांच्या मशिदी झाल्या होत्या त्यांचे महाराज साहेबांनी पुन्हा मंदिरात शिवपरिवर्तन केले. तेथे शिवपिंडी स्थापन केल्या. महाराज वेल्लोर तिरुवाडीवर चालून गेले. वालदूर व तेवेनापट्टमचे किल्ले महाराजांनी मारले. येणारी हरखबर घेऊन शृंगारपुरात पिलाजींच्या वाड्यावरची नौबत पडत्या पावसात झडझडू लागली. ती ऐकताना शिवारातले गारठलेले कुणबी हातची मशागत खिणभर थांबवून एकमेकांना नजरांचे इशारे देत हरळ्या देत भवानी भावेसरी उद ग उद म्हणत पुन्हा अंगी नवा ताव घेत जोमाने मातीशी झटत होते. येणाऱ्या खबरीचा वकूब बघून संभाजीराजे सदरेवर खबरगिराला होनांची थैली, सोनकडे, घोडा, हत्यार, पेहराव तळपत्या डोळ्यांनी बक्ष करीत होते. लागलीच सदरी बैठक सोडून अंतःपुरात जाऊन ती खबर जातीनिशी राणू अक्का, येसूबाई, दुर्गाबाई यांच्या कानी घालीत होते. प्रत्येक वेळी झरोक्यातून दक्षिणेच्या रोखाने स्वतःला हरवून बघताना मात्र त्यांच्या मनी विचार उठत होता. महाराज साहेब, या मोहिमेत आम्ही आपल्या दिमतीतच पाहिजे होतो. बाहेर कोसळणाऱ्या पाणसरी त्यांच्या मनात महाराजांच्या कैक आठवणी जागवीत होत्या. अस्वस्थ होऊन सुस्कारा टाकीत ते अंतःपूर सोडून बैठक महालात येत होते. पंडित मंडळींच्या संगतीत अष्टदशपुराणांवर चर्चा करीत होते. कालीमातेची पूजा बांधित होते. पावसाने आता चांगलेच अंग धरले. एके दिवशी आपल्या डावे उजवे असे दोघा पार भिजलेल्या मावळगड्यांना संभाजीराजांच्या महाली रुजू करून खंडोजी बल्लाळ बाहेर पडला. ते रायगडाहून परतलेले अंतोजी व रायाजी होते. पगड्यांच्या कडांवरून टपटपते पाणथेंब महालाच्या उंची रुजाम्यावर निथळवीत अंतोजी रायाजीने युवराजांना अदब दिली. त्यांना बघताच रायगडचा करिणा ऐकायला अधीर झालेले संभाजीराजे त्यांच्याजवळ आले. बोला, राजाज्ञा सुटली. धनी, गडावर 7 महालात बोट शिरकवाय वाव नाही असा बंदोबस्त हाय. सुरनिसांच्या दप्तरावर हत्यारबंद पहारा जारी ठेवलाय. त्यांची थोरल्या महालाकडं ये-जा वाढलीया. अंतोजीने हाती लागले होते तेवढे पेश केले. गडावैनं भल्या फाटेचं हारकारे खलित घेऊन थोरल्या धन्यांच्याकडं कांदडी मुलकात कूच होत्यात. रायाजीने आपल्या भावाची जोड देत त्यात भर घातली. वाड्यावं काय चाललं या माग येत नाही. पर बोलता बोलता अंतोजी थांबला. पर काय? बोल अंता. संभाजीराजांनी त्याला धीर दिला. गडाव चाकरमान्यात बोलवा उठलिया की. कसली बोलवा? संभाजीराजांनी त्याचा खांदा हाताच्या पकडीत आवळला. तुम्ही धाकलं धनी, तुम्ही म्हण गलीम दिलेलच्या गोटात जाणार. अंतोजीने गर्दन पाडली. अंतोजी! दोघाही गारठलेल्या गाडेबंधूंच्या अंगावर काटा उठविणारी जरबी गर्जना संभाजीराजांच्या संतप्त ओठांतून फुटली. जखमी वाघासारखे ते महालात असह्य कोंडीने फेऱ्या घेऊ लागले. अंतोजी रायाजीला या तुम्ही असे म्हणण्याचेही भान त्यांना राहिले नाही. पावसाळा परतला. धुक्याची शिबंदी घेऊन थंडीने शृंगारपुरावर तळ टाकला. दसरा धरून सारवलेल्या खळ्यांवर तिवडे उभारून कुणब्यांनी मळण्या साधल्या. भात, नागली, साव्याचा दानागोटा कणगुल्यात आबादान झाला. नंदी बैलवाले गुबुगुबूचा ढोलसाद घुमवीत वाडी मजऱ्यातून फिरू लागले. मोरपिसांच्या उंच टोप्या घालून घाटा वाजवीत वासुदेव भल्या पहाटेचे सुभ्यातील रयतेला जागवीत फिरू लागले. शाळूचे दिवस हटून दिवाळ सण मागे पडला. दिवस कासराभर वर चढला तरी 10 हातांवरचे दिसत नसावे असे धुक्याचे वट करायचा जोर धरला.
पिलाजींच्या वाड्यावरची सांज नौबत झडून भोवतीच्या रान काळ्या झांझटात विरली. एका चांदीच्या तबकात हुलग्याच्या गरम गरम माडग्याचा वाडगा घेऊन येसूबाई आपल्या स्वारींच्या सुखमहालात आल्या. तबक चौरंगीवर ठेवताना त्यांच्या सोनपुतळ हातीचा चुडा किणकिणला. अंगीचा जरी बुंदी चंद्रकळी शालू महालातील क्षमादानांच्या उजेडात झगमगला. अंगाभोवती शालनामा लपेटून घेतलेले, केस मानेवर रुळणारे संभाजीराजे येसूबाईंच्या जवळ आले. काही न बोलता येसूबाईंनी माडग्याचा वाडगा उचलून स्वारींच्या हाती दिला. काव्यपंक्तीसारख्या गोमट्या दिसणाऱ्या येसूबाईंना संभाजीराजे निरखितच राहिले. खालच्या मानेने येसूबाई पायतळीच्या फरशीवर पसरलेला उजेड पायाच्या अंगठ्याने उकरण्याची कोशिश करीत होत्या. भरून पावलेल्या रानावरचे फडफडते पतंग त्या महालात मुजोरीने घुसून क्षमादानांच्या ज्योतींवर घालून घेत होते. ती उबदार शांतता फोडीत मग येसूबाईच म्हणाल्या, हातचं माडगं खोळंबून राहिलंय. नुसतं माडगंच का, आम्हीही खोळंबून राहिलोय. मर्दानी मंद हसत संभाजीराजांनी वाडगा ओठांना लावीत एक भुरका घेतला. समाधान पावल्याने येसूबाईंनी त्यांच्याकडे एक कोनी नजर टाकली. संभाजीराजांच्या मिशीत हुलग्याचा कण अडकून पडलेला बघून त्यांनी पटकन नजर खाली टाकून पदराचा शेव लगबगीने आपले हसू दाबण्यासाठी ओठात दिला. माडगं चाखत संभाजीराजे महालात फेर धरू लागले. कसल्या तरी ओढीने ते येसूबाईंच्या सामोरे आले. हातचा वाडगा पुढे करीत म्हणाले, घ्या, तुम्ही दिलेलं माडगं केवढं जमलंय चाखून बघा. संकोचून येसूबाई तशाच उभ्या राहिल्या होत्या. घ्या, आमच्या ओठांनी याला काही खारटपणा नाही आलेला. संभाजीराजे खळाळून हसले. झटका बसावा तसा हात पुढे करीत येसूबाईंनी वाडगा आपल्या हाती घेतला आणि तीर्थाचा घोट घ्यावा तसा एकाच दमात वाडगा रिता करून चांदीच्या तबकात तो ठेवला. तबक उचलून त्या तरातरा चालत महालातून पापणी लवायच्या आत बाहेरही पडल्या. स्वतःवरच खुशनिहाल झालेल्या संभाजीराजांनी अंगावरचा शालनामा एकदा झटकून पुन्हा लपेटून घेतला आणि ते बैठकी दालनात आले. त्यांना बघताच काहीतरी लिहित बसलेले कवी कुलेश अदबीने उठले. काय लिहिता कविराज? संस्कृत की कुछ समस्या पूर्ति हिंदुस्तानी में हल करने का यत्न कर रहा था स्वामी. संभाजीराजे बैठकीवर बसण्यासाठी चालू लागले. त्या दालनाच्या दगडबंद भिंतीला लागून काही हारे मांडले होते. ते तोंडल्यांनी भरलेले हारे कुणब्यांनी वाड्यावर पाठविले होते. मुदपाकाकडे पाठविण्यासाठी ते एकसरीने मांडून बगलेला ठेवले होते. सहज म्हणून संभाजीराजांनी त्यातील एक टप्पोरे पिकू घातलेले तोंडले उचलले व ते बैठकीवर जाऊन बसले. कविराज, एक समस्या पुरती सोडवाल? संभाजीराजांनी हसत विचारले. जी, यत्न करेंगे. कविराज हात बांधून उभेच होते. या फळास तोंडलं का म्हणतात? कुलेशांनी ते फळ थोडा वेळ निरखले. त्यावर विचार केला नि जाब दिला. हिंदुस्तानी में इसको बिंब फल कहते हैं स्वामी. सूर्य के बिंब समान यह पका हुआ फल लाल दिखाई देता है. मान डोलवीत संभाजीराजे म्हणाले, नाही कविराज, आम्हास वेगळेच वाटते. सांगू कधीतरी. हसत हसत संभाजीराजे बैठकीवरून उठले. तोंडले मुठीत ठेवूनच थाळा घेण्यासाठी निघून गेले. थंडीला कवेत घेऊन दाट चांदणे वाड्यावर उतरले. मध्यरात्रीचे प्रहल टोल पडून गेले. शाल पांघरलेल्या संभाजीराजांचा डोळ्यास डोळा लागला नव्हता. महालात फेऱ्या घेऊन ते त्रस्त झाले होते.
क्षमादानाखाली कितीतरी पतंग पंख जाळून घेऊन निवांत पडले होते. काहीतरी मनी बांधल्यासारखे संभाजीराजे सुख महालातून बाहेर पडले. त्यांची पावले दरुणी महालाच्या रोखाने चालू लागली. पहाऱ्यावरचे गडी त्यांना देत असलेल्या मुजऱ्यांवर त्यांचे लक्ष नव्हते. नेमकी त्यांची पावले येसूबाईंच्या सुख महालासमोर थांबली. पहाऱ्यावरची अर्धवट पेंगुळलेली कुणबीन त्यांना बघताच धडपडत उठली. पदर सावरू लागली. आत वर्दी दे, आम्ही आलोत. कसल्या तरी आकाशी विजेने संभाजीराजांचे डोळे वरख देऊन काढले होते. जी कुणबीन पाकोळीगत आत सटकली. क्षणभरातच परत फिरली. म्हणाली, जाग्याच आहेत. संभाजीराजे महालात आले. दरवाजाला आडबंद पडला. गजपावलांनी बांडे संभाजीराजे भोसले येसूबाई उभ्या असलेल्या मंचकाजवळ आले. थेट मंचकावर बसले. त्यांच्या छातीवरची कवड्यांची वर खाली लपापणारी माळ त्यांनी उतरली. चौरंगावरच्या तबकात ठेवली नि मंचकाची काठाळी धरून उभ्या असलेल्या येसूबाईंना नजर दिली. खाली मान घालून चंद्रकळी शालूचा मुखभर पदर पेलून उभ्या असलेल्या येसूबाई अष्टमीची चंद्रकोर भवानीच्या भंडाऱ्याच्या परडीत डुबवून काढल्यावर दिसेल अशा दिसत होत्या. आपली स्वारी कधी नव्हे ते मध्यरात्र टळल्यावर थेट आपल्याच महाली आली आहे हे त्यांना खरेच पटत नव्हते. त्या पार गोंधळून गेल्या होत्या. धडधडती शांतता काही काळ कुचमून गेली. मग घोगरट बोलीत संभाजीराजे म्हणाले, आमचं एक काम कराल? जी. खानदानी पदर नाजूक हलला. काम सादिलवार नाही. राजरक्ताने पेच टाकला. आम्ही सारी कोशिश करू. जाब आला. हे एवढं तोंडलं आम्हास तोडून पाहिजे. संभाजीराजांनी मुठीत धरलेले पाडाचे लालावलेले तोंडले येसूबाईंच्या समोर धरले. स्वारी आपली थट्टा तर करत नाही ना अशी शंका येसूबाईंना आली. त्या हसत हसत म्हणाल्या, फार जोखमीचं काम खरं, पण आम्ही ते हमखास करू. बघा, शब्द परताल. संभाजीराजांचे डोळे लखलखले. तो भावेश्वरीच्या लेकरांचा रिवाज नाही. येसूबाईंनी कडवी आण दिली. ठीक आहे, तोडा हे तोंडलं. मात्र अट एकच आहे. हातानं व हत्यारानं नाही तोडायचं हे. फार नाजूक आहे ते. उत्तरेकडं बिंबफळ आणि आपल्याकडं जनाना फळ म्हणतात याला. संभाजीराजे हसले. अलबत, या फळास हवेत कशाला हात आणि हत्यार? येसूबाई फसगतीने सहज बोलून गेल्या. आम्हास वाटलंच होतं तुम्ही कधी माघार घेणार नाही. म्हणत संभाजीराजे हसले. बघू या भावेश्वरीच्या लेकरांचा निर्धार. म्हणत संभाजीराजांनी हातातील तोंडले चटकन आपल्या दातांच्या पकडीत घट्ट धरले नि हुंकार दिला. तरीही त्यांचा कावा येसूबाईंच्या ध्यानी काही आला नाही. भाबडेपणी त्या पुढे झाल्या. पटकन त्यांचे हात चाळवले. मग पुटपुटतच पुन्हा स्थिरावले. त्या पार गोंधळल्या. तोंडले एवढे साधे, कसे तोडावे काहीच उमगेना. त्यांच्या चर्येवर अनेक भावनांची रंगपंचमी सजली. दातीचे फळ बाहेर घेत संभाजीराजे खळाळून हसले. म्हणाले, आम्ही नव्हतो म्हणालो काम सादिलवार नाही म्हणून. येसूबाई त्या बोलांनी खोलवर डिवचल्या गेल्या. शरमल्या. क्षमादानाच्या ज्योतीकडे बघत तोंडले कसे तोडावे या विचारात पडल्या. ज्योतीवर घालून घेणारे पतंग फडफडताना त्यांना दिसले. त्यांच्या काळजात कसली तरी खोलवर थरथर उठली. अंगभर रोमांचक काटा उठला. केवढा चावटपणा करायचा तो.
अशा अर्थाची एक कृतकोपाची नजर त्यांनी संभाजीराजांच्या फरीसारख्या गोल पुष्टमुद्रेवर टाकली. त्यांचे उभे अंग मोरपिसांचे झाले. डोळे निर्धारी तेजवान झाले. दातात फळ पुन्हा धरून संभाजीराजे डोळ्यांनी हसत होते. येसूबाईंचा चंद्रावळी गोल मुखडा हळूहळू तोंडल्याकडे सरकू लागला. एका आगळ्या जगात जाताना त्या कुलस्त्रीचे डोळे अंगभूत लज्जाभावाने आपोआप मिटते झाले. येसूबाईंच्या कुंदकळी दातांची पकड तोंडल्यावर पडली. त्या छळवादी फळाचा आवेशाने येसूबाईंनी लचका तोडला. गुंजलाल रसरशीत रस 4 राजओठांवर पाझरला. लाजून चूर चूर झालेली रात्र शृंगारपुरावर चढत चालली. भाग 81 समाप्त.